टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या विदर्भात उष्णतेचा पारा वाढलेला आहे। अमरावतीचं तापमान जर आपण पाहिलं तर 44 अंशाच्या समोर गेलेलं आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर अनेक भागांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। आतापर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 250 किरकोळ उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जर आपण पाहिलं तर जिल्हा सामान्य रुग्णालय असेल, तालुका स्तरावरले उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा मग छोटे छोटे जे काही सरकारी रुग्णालय या रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती केलेली आहे। जिल्ह्यात जवळपास 59 उष्माघात कक्ष निर्माण करण्यात आलेले आहेत। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जर आपण पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 2 असेल, 4 आणि 6 अशा वॉर्ड क्रमांकामध्ये मेडिसिनच्या वॉर्डमध्ये अशा पद्धतीने 3 ते 4 बेड प्रत्येक वॉर्डामध्ये उष्माघाताचे लावण्यात आलेले आहे। याच ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णावर उपचार केले जातात आणि सोबतच या ठिकाणी त्याच्यावर औषध देखील दिलं जात आहे। थंड संपूर्ण हा परिसर राहावा यासाठी कूलर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आपल्या सोबत या नर्स आहे या ठिकाणी। मॅडम काय सांगणार, कशी व्यवस्था आहे, काय सांगणार? जिल्हा सामान्य रुग्णालय येथे प्रत्येक वॉर्डला म्हणजे जनरल मेडिसिन वॉर्ड जे आहे वार्ड नंबर 1, 2, 4, 6 त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डला कूलरची थंड अवस्थेमध्ये व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक बेड लावलेले आहे त्यांच्यासाठी आणि पूर्ण सोयी केलेली आहे। पूर्ण इंजेक्टेबलमध्ये जेवढे काही मेडिसिन असेल त्या पण अवेलेबल केलेल्या आहे आणि त्यांना तात्काळ ट्रीटमेंट देण्यात येतोय। आतापर्यंत किती रुग्ण या ठिकाणी आले, काही उपचार झालेत का? हो, या ठिकाणी तर सध्या कोणी आले नाही या वॉर्डला। इतर वॉर्डला तर कदाचित आलेच असेल। आपण बघू शकतो जवळपास 4 वॉर्डमध्ये अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। थंड कूलर असेल, सोबतच मेडिसिनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। उष्माघाताचं प्रमाण जे आहे ते विदर्भामध्ये वाढलेलं आहे, कारण तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हा ग्रामीण रुग्णालय असेल, जिल्हा सामान्य रुग्णालय असेल किंवा मग प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा पद्धतीने उष्माघात कक्षाची निर्मिती केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।